काल नाता झाला आणि लहान भावाचं आज कॉलेज पण उघडलं, त्यामुळे त्याला सोडायला चाललो होतो आम्ही सोनईला. गोडेगाव ते शनी शिंगणापूर रस्ता इतका मस्त आहे मित्रांनो की गाडी सणा डायरेक्ट शनी शिंगणापूरमध्ये जाऊन थांबते मित्रांनो. पण आम्हाला काय सोनईला जायचं होतं, मग सोनई तर आली होती. तेवढ्यात लहान म्हणाला चला तुम्हाला काळं मंदिर दाखवतो. मला अरे आपण नाशिकमध्ये तर नाही आलो. लहान म्हणाला अरे नाही तू अगोदर चल आणि मग बघ कसं आहे मंदिर. तिथं आल्यावर बघितलं खरोखर काळं मंदिर होतं, पण हे जे मंदिर आहे हे श्री महादेवांचं मंदिर होतं. ज्या प्रकारे हे मंदिर बाहेरून काळं होतं त्याच प्रकारे आतून सुद्धा काळा आणि काही छोट्याशा ठिकाणी गोल्डन कलर दिल्या कारणाने मंदिर आतून खूप सुंदर दिसत होतं मित्रांनो. मी दर्शन घेण्यासाठी ज्यावेळेस घंटानाद केला आणि आतमध्ये दर्शन घेत असताना बघितलं त्रिलिंगी महादेव म्हणजे 3 लिंग असलेला शिवलिंग मी प्रथम बघितला होता. त्यामुळे मला खूप उत्साह वाटत होता मंदिराच्या बाहेर अजून बघण्यासाठी. तुम्ही जे आजूबाजूला खांब बघतात हे दगडाचे असून याच्यावर सुंदर असे कोरीव नक्षी काम केलेले आहे, त्यामुळे या मंदिराला एक विशिष्ट अशी ओळख मिळते. नंतर आम्ही डाव्या साईडला आलो. डाव्या साईडला हे मंदिर असं काही अशा प्रकारे दिसतंय. त्यानंतर अजून एक मंदिर होतं समोरच डाव्या साईडलाच, तर आम्ही म्हणलं चला बघूया हे मंदिर कोणाचं. तर समोर आल्यानंतर बघितलं तर हे मंदिर श्री गुरुदत्तांचं मंदिर होतं. त्यानंतर आम्ही दर्शन घेतलं, थोडंसं पुढे सरकलो म्हणजे आता आम्ही मंदिराच्या पाठीमागच्या साईडला आहे. ही मंदिराची पाठीमागची बाजू आहे आणि तुम्ही एक बघू शकता हे जे मंदिर पूर्ण काळं असल्यामुळे ह्या मंदिराला काळ मंदिर पण असं म्हटलं जातं. त्यानंतर नाथ परंपरेतील नवनाथांपैकी एक नाथ म्हणजेच गोरक्षनाथांचं इथं एक मंदिर आहे. हे जे मंदिर आहे हे उजव्या साईडला आहे. त्यानंतर आम्ही गोरक्षनाथांचे पण दर्शन घेतले व मंदिरावर उजव्या बाजूने ओम डमरू अशा प्रकारे मोठा त्रिशूल बनवलेला आहे. तो खूप सुंदर दिसतो काळ्या मंदिरावर. त्यानंतर अजून एक मंदिर होतं काळ्या रंगाचं. ह्या मंदिराच्या समोर देखील एक नंदी महाराज होते. म्हणजे या परिसरामध्ये 2 नंदी आहेत. एक नंदी या ठिकाणी आहे जो की मोठ्या मंदिरासाठी बनवला आहे आणि एक नंदी ह्या छोट्या मंदिरासाठी आहे. हे जे मंदिर आहे हे सोमेश्वर मंदिर म्हणून ओळखलं जातं. हे मंदिर देखील काळ्या रंगाने व सोनेरी पट्ट्यांनी रंगवलेलं आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारावरती एक गणपतीची मूर्ती कोरलेली आहे. तसेच समोरील बाजूस एक वडाचे मोठे झाड आहेत. तर मित्रांनो तुम्हाला माझी माहिती म्हणजेच माझा मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. असे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लगेच फॉलो करा. मी आहे आकाश शिंदे आणि उशीर झाल्यामुळे मी माझ्या भावाला सोडलं कॉलेजला आणि आता मी चाललो आहे घरी. तुम्ही पण जाण्यापूर्वी माझ्या चॅनलला फॉलो नक्की करा. व्हिडिओला पण लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि हवं तेवढं आम्हाला सपोर्ट नक्की करत राहा.